हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मागच्या व्हिडिओत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो। ह्या व्हिडिओत आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची काही एक्झाम्पल्स बघणार आहोत। तुम्ही जर तो माझा व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचा तो व्हिडिओ बघू शकता। व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तसेच व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि कमेंट्स करा। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। त्याला बास्केटबॉल खेळायला आवडते। ही लव्स टू प्ले बास्केटबॉल। ही लव्स टू प्ले बास्केटबॉल। आपण मागच्याच व्हिडिओ शिकलेला आहोत। ही असेल तर क्रियापदाला एस लागते। इथे क्रियापद लव आहे म्हणून त्याला एस लागलेला आहे। लव्स म्हणजे आवडते, टू प्ले म्हणजे खेळायला। काय आवडते तर बास्केटबॉल। ही लव्स टू प्ले बास्केटबॉल। नेक्स्ट सेंटेन्स आहे तो शाळेत जातो। ही गोज टू स्कूल। ही गोज टू स्कूल। येथे तो किंवा त्याला असेल तर आपण ही वापरतो। येथे क्रियापद आहे गो। आपण मागच्याच व्हिडिओ शिकलेलो आहे की क्रियापदाच्या शेवटी जर ओ असेल तर त्याला ईएस लागतं। येथे वर्ब आहे गो। गोच्या शेवटी ओ आहे म्हणून गोला ईएस लागला आहे। ही गोज। गो म्हणजे जाणे। तो कुठे जात आहे शाळेत, म्हणून ही गोज टू स्कूल। सेंटेन्स आहे तो शाळेत जातो का। डज ही गो टू स्कूल। डज ही गो टू स्कूल। हे प्रश्नार्थक सेंटेन्स आहे। मागच्याच व्हिडिओत आपण शिकलेलो आहोत की ही, शी किंवा इट प्रश्नार्थक सेंटेन्स बनवताना डज लागतो। जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। नेक्स्ट सेंटेन्स आहे ती तिच्या जिवलग मित्राला ईमेल लिहिते। She writes an email to her best friend. She writes an email to her best friend. बेस्ट फ्रेंड म्हणजे जिवलग मित्र, राईट म्हणजे लिहिणे। नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याला वाटते की तो खूप देखणा आहे। He thinks he is very handsome. He thinks he is very handsome. Thinks म्हणजे वाटणे आणि हँडसम म्हणजे सुंदर किंवा देखणा। नेक्स्ट सेंटेन्स आहे इथे सहसा दररोज पाऊस पडतो। इट युजली रेन्स एव्हरी डे हिअर। इट युजली रेन्स एव्हरी डे हिअर। युजली म्हणजे सहसा, रेन म्हणजे पाऊस पडणे, एव्हरी डे म्हणजे दररोज आणि हिअर म्हणजे येथे। नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याचा वास किचनमध्ये खूप स्वादिष्ट येतो। इट स्मेल्स व्हेरी डिलिशियस इन द किचन। इट स्मेल्स व्हेरी डिलिशियस इन द किचन। स्मेल्स म्हणजे वास येणे, व्हेरी डिलिशियस म्हणजे खूप स्वादिष्ट। नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही साधारणपणे सर्व मिळून गाणी गातो। वी जनरली सिंग सॉंग्स ऑल टुगेदर। वी जनरली सिंग सॉंग्स ऑल टुगेदर। जनरली म्हणजे साधारणपणे, सिंग म्हणजे गाणे, सॉंग्स म्हणजे गाणे, ऑल टुगेदर म्हणजे सर्व मिळून। नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही दर रविवारी गॅलरीत जातो। वी गो टू अ गॅलरी एव्हरी संडे। वी गो टू अ गॅलरी एव्हरी संडे। दर रविवारी म्हणजे एव्हरी संडे। सेंटेन्स आहे तो ईमेल लिहितो का। डज ही राईट ॲन ईमेल। डज ही राईट ॲन ईमेल। नेक्स्ट सेंटेन्स आहे सूर्य पूर्वेला उगवतो। द सन रायझेस ॲट द ईस्ट। द सन रायझेस ॲट द ईस्ट। रायझेस म्हणजे उगवणे आणि ईस्ट म्हणजे पूर्व। नेक्स्ट सेंटेन्स आहे ती कारने कामावर जाते। शी गोज टू वर्क बाय कार। शी गोज टू वर्क बाय कार। नेक्स्ट सेंटेन्स आहे इथे उन्हाळ्यात पाऊस पडत नाही। इट डझंट रेन हिअर इन द समर। इट डझंट रेन हिअर इन द समर। रेन म्हणजे पाऊस, इन द समर म्हणजे उन्हाळ्यात, हिअर म्हणजे येथे। नेक्स्ट सेंटेन्स आहे
आम्ही रोज स्वयंपाक करतो. वी कुक एव्हरी डे. वी कुक एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे रोज, कुक म्हणजे स्वयंपाक करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही एकत्र जिम क्लबमध्ये जातो. वी गो टू द जिम क्लब टुगेदर. वी गो टू द जिम क्लब टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आपण एकमेकांना ओळखतो का? डू वी नो ईच अदर. डू वी नो ईच अदर. ईच अदर म्हणजे एकमेकांना, नो म्हणजे ओळखणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते दुपारी झोपतात. दे स्लीप इन द आफ्टरनून. दे स्लीप इन द आफ्टरनून. स्लीप म्हणजे झोपणे, आफ्टरनून म्हणजे दुपारी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते सहसा एकमेकांशी कधी बोलतात. व्हेन डू दे युजली टॉक टू ईच अदर. व्हेन डू दे युजली टॉक टू ईच अदर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मुले घरी आहे. द चिल्ड्रन आर ॲट होम. द चिल्ड्रन आर ॲट होम. होम म्हणजे घरी, चिल्ड्रन म्हणजे मुले. नेक्स्ट सेंटेन्स आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. द अर्थ गोज राऊंड द सन. द अर्थ गोज राऊंड द सन. अर्थ म्हणजे पृथ्वी, सन म्हणजे सूर्य. नेक्स्ट सेंटेन्स आहे, जॉर्ज दिवसातून 2दा दात घासतो. जॉर्ज ब्रशेस हिज टीथ ट्वाइस अ डे. जॉर्ज ब्रशेस हिज टीथ ट्वाइस अ डे. ब्रश म्हणजे दात घासणे, टीथ म्हणजे दात, ट्वाइस अ डे म्हणजे दिवसातून 2दा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तो रोज लवकर उठतो. ही गेट्स अप अर्ली एव्हरी डे. ही गेट्स अप अर्ली एव्हरी डे. गेट्स अप म्हणजे उठणे, अर्ली म्हणजे लवकर आणि एव्हरी डे म्हणजे दररोज. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते USA मध्ये इंग्रजी बोलतात. दे स्पीक इंग्लिश इन USA. दे स्पीक इंग्लिश इन USA. स्पीक म्हणजे बोलणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला गुप्तहेर कथा वाचायला आवडतात. आय लाईक रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज. आय लाईक रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज. लाईक म्हणजे आवडणे, रीड म्हणजे वाचणे, डिटेक्टिव्ह म्हणजे गुप्तहेर आणि स्टोरीज म्हणजे कथा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला भूगोल आणि विज्ञान आवडते. आय लाईक जिओग्राफी अँड सायन्स. आय लाईक जिओग्राफी अँड सायन्स. जिओग्राफी म्हणजे भूगोल आणि सायन्स म्हणजे विज्ञान. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती सोमवारी जर्मन शिकत नाही. शी डझंट स्टडी जर्मन ऑन मंडे. शी डझंट स्टडी जर्मन ऑन मंडे. स्टडी म्हणजे अभ्यास करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती पॅरिसमध्ये राहते का? डज शी लिव्ह इन पॅरिस. डज शी लिव्ह इन पॅरिस. लिव्ह म्हणजे राहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तो गणित शिकवत नाही. ही डझंट टीच मॅथ. ही डझंट टीच मॅथ. टीच म्हणजे शिकवणे, मॅथ म्हणजे गणित. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मांजरी पाण्याचा तिरस्कार करतात. कॅट्स हेट वॉटर. कॅट्स हेट वॉटर. कॅट म्हणजे मांजरी, हेट म्हणजे तिरस्कार करणे, वॉटर म्हणजे पाणी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, प्रत्येक मुलाला आईस्क्रीम आवडते. एव्हरी चाइल्ड लाईक्स ॲन आईस्क्रीम. एव्हरी चाइल्ड लाईक्स ॲन आईस्क्रीम. नेक्स्ट सेंटेन्स आहे, माझी आई कधीही खोटे बोलत नाही. माय मदर नेवर लाईज. माय मदर नेवर लाईज. मदर म्हणजे आई, नेवर म्हणजे कधीही नाही, लाईज म्हणजे खोटे बोलणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, पृथ्वी गोलाकार आहे. द अर्थ इज स्पेरिकल. द अर्थ इज स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे गोलाकार. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती संगणक वापरत नाही. शी डझंट यूज अ कम्प्युटर. शी डझंट यूज अ कम्प्युटर. डझंट म्हणजे वापरणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, उद्या पहाटे आधी मी मॉर्निंग वॉकला जातो. टुमारो अर्ली मॉर्निंग फर्स्ट आय गो टू मॉर्निंग वॉक. टुमारो अर्ली मॉर्निंग फर्स्ट आय गो टू मॉर्निंग वॉक.
टुमारो म्हणजे उद्या. अर्ली मॉर्निंग म्हणजे भल्या पहाटे. आम्ही टेक्सासमध्ये राहतो. वी लिव्ह इन टेक्सास. वी लिव्ह इन टेक्सास. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात सुट्टीला जाता. यू गो टू हॉलिडे एव्हरी समर. यू गो टू हॉलिडे एव्हरी समर. समर म्हणजे उन्हाळा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुम्हाला स्पॅगेटी आवडते का? डू यू लाईक स्पॅगेटी? डू यू लाईक स्पॅगेटी? नेक्स्ट सेंटेन्स आहे, माझी मुलगी कपडे धुण्याचे काम करते. माय डॉटर डज द लॉन्ड्री. माय डॉटर डज द लॉन्ड्री. डॉटर म्हणजे मुलगी. लॉन्ड्री म्हणजे कपडे धुणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, माझा भाऊ कचरा बाहेर काढतो. माय ब्रदर टेक्स आउट द ट्रॅश. माय ब्रदर टेक्स आउट द ट्रॅश. ट्रॅश म्हणजे कचरा. टेक्स आउट म्हणजे बाहेर काढणे. ब्रदर म्हणजे भाऊ. नेक्स्ट सेंटेन्स आहे, पुढील रविवारी अभ्यासक्रम सुरू होतो. द कोर्स स्टार्ट्स नेक्स्ट संडे. द कोर्स स्टार्ट नेक्स्ट संडे. स्टार्ट म्हणजे सुरू होणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती रोज सकाळी पोहते. शी स्विम्स एव्हरी मॉर्निंग. शी स्विम्स एव्हरी मॉर्निंग. स्विम म्हणजे पोहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी भांडी धुवत नाही. आय डोंट वॉश द डिशेस. आय डोंट वॉश द डिशेस. वॉश म्हणजे धुणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही त्यांना दर आठवड्याला पाहतो. वी सी देम एव्हरी वीक. वी सी देम एव्हरी वीक. एव्हरी वीक म्हणजे दर आठवड्याला. आणि सी म्हणजे पाहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ट्रेन सहसा कधी सुटते. व्हेन डज द ट्रेन युजली लिव्ह. व्हेन डज द ट्रेन युजली लिव्ह. लिव्ह म्हणजे सुटणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती नेहमी तिची पर्स विसरते. शी ऑलवेज फॉरगेट्स हर पर्स. शी ऑलवेज फॉरगेट्स हर पर्स. ऑलवेज म्हणजे नेहमी. फॉरगेट्स म्हणजे विसरणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, गायी गवत खातात. काऊज ईट ग्रास. काऊज ईट ग्रास. काऊज म्हणजे गायी. ईट म्हणजे खाणे. ग्रास म्हणजे गवत. नेक्स्ट सेंटेन्स आहे, माझी मांजर खूप वेगाने धावते. माय कॅट रन्स व्हेरी फास्ट. माय कॅट रन्स व्हेरी फास्ट. माय म्हणजे माझे, कॅट म्हणजे मांजर, रन म्हणजे धावणे आणि व्हेरी फास्ट म्हणजे खूप वेगाने. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला पिकलेला आंबा खायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू ईट राईप मँगो. आय डोंट लाईक टू ईट राईप मँगो. डोंट लाईक टू ईट म्हणजे खायला आवडत नाही. राईप म्हणजे पिकलेला आणि मँगो म्हणजे आंबा. अशा प्रकारे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सची काही एक्झाम्पल बघितली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्ज आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.